नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी, शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. माझे करिअर माझी दिशा भाग 2 या अंतर्गत आजच्या दिवशी मी माझी आवड आणि क्षमता कशी ओळखायची या विषयासंदर्भात आपण चर्चा करणार आहोत. पहिल्या भागामध्ये आपण करिअर निवडीचा पाया समजून घेतला, तर आज आपल्याला नेमकं आवड आणि क्षमता कशी ओळखायची हे समजून घ्यायचं आहे. तर आजचा प्रश्न आहे की माझी खरी आवड आणि क्षमता मला कशी ओळखायची. कारण अनेक विद्यार्थी सर मला सगळंच आवडतं पण माझ्यासाठी योग्य काय ते समजत नाही अशा संभ्रमावस्थेत असतात. तर त्याचं उत्तर सोपं आहे आणि ते उत्तर शोधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. चला तर मग आपण आपली आवड कशी ओळखायची या संदर्भात एक ॲक्टिव्हिटी समजून घेऊया. आपण स्वतःला 5 प्रश्न विचारायचे आहेत की कोणता विषय शिकायला मला उत्साह वाटतो. हा पहिला प्रश्न आहे की मी वेगवेगळे विषय शिकत असतो, तर मला नेमका कोणत्या विषयामध्ये शिकताना खूप उत्साह वाटत असेल तर तो विषय कोणता तो शोधणं. दुसरा प्रश्न आहे की सुट्टीच्या दिवशी मला काय करायला आवडतं. की आपण इतर दिवशी अभ्यास करत असतो किंवा वेगवेगळ्या प्रकारचं वाचन करत असतो, परंतु सुट्टीच्या दिवशी आपल्याला नेमकं काय करायला आवडतं. आणि नंतर तर तिसरा प्रश्न असेल की कोणत्या कामासाठी लोक माझी प्रशंसा करतात. की मी जी काही कामं करतो किंवा जे काही माझ्यामधल्या युनिकनेस आहेत किंवा मी जे काही वेगवेगळ्या पद्धतीच्या ॲक्टिव्हिटी करतो तर लोक माझी प्रशंसा कोणत्या कामासाठी करतात. चौथा की कोणतं काम मी मोबदला नसतानाही आनंदाने करेल. म्हणजे मला ज्या कामामध्ये आनंद मिळतो की मला काही प्रशंसा मिळाली नाही, भविष्यामध्ये त्याचे कोणी पैसे दिले नाहीत तरी मला ते आनंदाने करावंसं वाटेल असं कोणतं काम आहे. किंवा कोणत्या समस्येचे समाधान मला शोधायला आवडतं. तर आपल्याला ज्या समस्या असतात त्या समस्या शोधण्यासाठी आवड ज्या क्षेत्राची असेल तर ते कोणतं क्षेत्र आहे ते आपण शोधलं पाहिजे. तर आजच्या दिवशी आपण हे स्वतःला 5 प्रश्न विचारा आणि त्यानंतर आपण पुढे जाऊया. आता आवड म्हणजे नेमकं काय. आवड म्हणजे फक्त एखादा विषय आवडणं नाही, तर आवड म्हणजे अशी गोष्ट आहे की जी करताना वेळेचं भान राहत नाही. बऱ्याचदा एखादी गोष्ट आपण आवडीची करत असतो आणि त्यात आपल्याला वेळेचं भान राहत नाही. जसं की एखादं चित्र निर्मितीचं काम आपण करत असतो, एखाद्या कम्प्युटरवर एखादं आपण काही प्रोडक्टिव्ह काम करत असो किंवा आपण एखादं रीडिंग करत असताना आपल्याला वेळेचं भान राहत नाही किंवा आपल्याला एखादी कृती असेल व निर्मिती असेल की हस्तकला निर्मिती असेल किंवा कुठल्या तरी निर्मितीच्या कामामध्ये आपल्याला वेळेचं भान राहत नाही. तर हे करत असताना पुन्हा स्वतःला आपल्याला काही प्रश्न विचारायला आवडतील की आपण नेमकं ह्या प्रश्नांची उत्तरं कसे शोधणार. या 5ही प्रश्नांची उत्तर आपल्याला पुन्हा लिहून ठेवावे लागतील. की आपण जे मी मगाशी सांगितले की कोणता विषय शिकायला उत्साह वाटतो, सुट्टीच्या दिवशी मला काय करायला आवडतं, कोणत्या कामासाठी लोक माझी प्रशंसा करतात आणि कोणतं काम मी मोबदला नसतानाही आनंदाने करेन किंवा कोणत्या समस्येचं समाधान शोधायला मला आवडतं, या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहावे लागतील. मग आता आपल्याला क्षमता आपल्याला ओळखण्यासाठी एक कृती बघावी लागेल की आपली नैसर्गिक बलस्थाने आणि क्षमता कोणत्या आहेत की त्या आपल्याला समजून घ्याव्या लागतील. जसं की आपल्याला गणितामध्ये अचूकता आहे का आपली, तर ही आपली गणितीय क्षमता आपल्यामध्ये आहे का. किंवा लोकांशी संवाद साधण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे का, की आपण कोणत्याही विषयावर कोणाशी कशा पद्धतीने संवाद साधू शकतो का. आपल्यामध्ये नेतृत्व गुणाची काही क्षमता आहे का, किंवा आपल्याला चित्रकलेची काही क्षमता आहे का, किंवा संगणक हाताळण्याची काही क्षमता आहे का, किंवा एखाद्या आयोजन करण्याची काही क्षमता आहे का. आपण शालेय पातळीवर किंवा घरगुती वातावरणात एखादा कार्यक्रमाचं आयोजन करण्यासंदर्भात आपण काही पुढाकार घेतो का किंवा आपल्याला ते आवडतं का. तर या क्षमता आपण शोधणं खूप महत्त्वाचं असतं. आणि या नैसर्गिक बलस्थाने असतात आपली क्षमता. म्हणजे की बरेच जण गणितामध्ये अतिशय अचूकतेने गणितं संवाद लोकांशी संवाद साधत असतात, नेतृत्व करत असतात. तर या क्षमता आपण ओळखा. तर क्षमता म्हणजे काय. तर क्षमता म्हणजे तुमचं नैसर्गिक बलस्थान. तर उदाहरणार्थ जे काही क्षमता आहेत त्या क्षमता या ठिकाणी दिलेल्या आहेत, त्या क्षमता आपण पुन्हा लक्षात ठेवून आपण क्षमता ओळखणं गरजेचं आहे. आवड आणि क्षमता नेहमी सारखीच असतील असं नाही. बऱ्याचदा आवड वेगळी असते आणि ते क्षमता आपल्याला वेगळी असते. की आपल्याला चित्र काढायला आवडतं परंतु आपल्याकडे चित्रकलेची क्षमता नसते. संगणकावर आपल्याला वेगवेगळ्या कृती करायला आवडतात, काहीतरी निर्मिती करायला आवडतात,
पण ती क्षमता आपल्यामध्ये नसते. त्यामुळे आवड आणि क्षमता या दोघांचा मेळ आपल्याला बसवावा लागतो. म्हणून दोन्ही गोष्टी ओळखणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण स्वतःला समजून घेण्यासाठी एक कृती करा की मी कोणत्या गोष्टी चांगल्या करतो, मला कोणत्या गोष्टी सुधारायच्या आहेत, माझ्या परिसरात किंवा शिक्षणातून कोणत्या संधी उपलब्ध आहेत आणि माझ्यासमोर कोणती आव्हाने आहेत. तर हे 4 प्रश्नांची उत्तरं शोधणं महत्त्वाचं आहे की नेमक्या आपल्या परिसरातून शिक्षणातून कोणत्या संधी उपलब्ध होणार आहेत, आपल्यासमोर कोणती आव्हाने आहेत हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. यासाठी SWOT म्हणजे स्वॉट पद्धत वापरायची असते. तर विद्यार्थी मित्रांनो, एक कागद घ्या आणि त्याच्यामध्ये 4 चौकटी करा. एका पहिल्या चौकटीत यस लिहा म्हणजे स्ट्रेंथ लिहा. स्ट्रेंथ म्हणजे आपली बलस्थाने, की आपल्यामध्ये कोणकोणती स्ट्रेंथ आहेत, बलस्थाने आहेत, मी कोणत्या गोष्टी चांगल्या करतो, ह्या सर्व चांगल्या गोष्टी एका चौकटीत लिहा की माझ्याकडे ह्या स्ट्रेंथ आहेत की मी ह्या गोष्टी करू शकतो. तर ती स्ट्रेंथ आपण लिहायची आहेत. दुसऱ्या चौकटीमध्ये आपल्याला W म्हणजे वीकनेस लिहायचं आहे की कमकुवत बाजू काय, की मला कोणत्या गोष्टी अजून सुधारायच्या आहेत. म्हणजे उदाहरणार्थ माझं गणित कच्चं आहे का, मग माझे कमकुवत गणित आहे का, किंवा इंग्रजी कच्चं आहे का, मग इंग्रजी आपल्या सुधारायचे आहे का. तर डब्ल्यूमध्ये जे काही वीकनेस पॉईंट असतील ते लिहायचे आहेत त्या चौकटीमध्ये. तिसरी गोष्ट म्हणजे O लिहायचा आहे, ऑपॉर्च्युनिटीज म्हणजे संधी. तर माझ्या परिसरात किंवा मी ज्या ठिकाणी शिकायला जाणार आहे त्या शिक्षणातून किंवा ज्या कोर्सला मी शिक्षणासाठी जाणार आहे त्या शिक्षणातून मला कोणत्या संधी आहेत, तर त्या संधींची नावं आपल्याला त्या ठिकाणी लिहावे लागतील. नंतरचा जो चौकट असेल तो त्याच्यामध्ये थ्रेट्स लिहा की अडचणी काय येतील, माझ्यासमोर कोणती आव्हाने आहेत, कोणत्या अडचणी आहेत, की मी जर एखाद्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला तर माझ्यासाठी काही आर्थिक अडचणी आहेत का, किंवा मला त्या ठिकाणी राहण्याची काही अडचण येऊ शकते का. या सर्व स्पष्टपणे आपल्याला लिहायचे आहेत. तर हे SWOT पद्धत जी आहे ती अतिशय चांगली पद्धत असते की आपले स्ट्रेंथ, विकनेस, ऑपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स आपण जर व्यवस्थित लिहिल्या तर आपल्याला निश्चितच पुढील काळामध्ये याचा फायदा होतो. हा छोटासा अभ्यास तुमचं एक स्वतःचं चित्र स्पष्ट करतो की आपण कुठे स्ट्रेंथ आपला आहे, बलस्थानं काय आहेत, कमकुवत बाजू कोणत्या आहेत, संधी कोणत्या आहेत आणि अडचणी कोणत्या आहेत हे आपल्याला एका चौकटीतूनच आपल्याला कळतं आणि या छोट्याशा चित्रातूनच आपलं स्पष्ट होतं. मग आता विद्यार्थी म्हणून आपण जे काही लिहिणार ते आपल्या पालकांशी आपण चर्चा केली पाहिजे. तर पालकांची महत्त्वाची भूमिका याच्यात अशी असेल की गुणांपेक्षा मुलांची आवड आणि कुतूहल जाणून घ्या की मुलाला नेमकं कोणत्या क्षेत्रात काम करायला आवडेल, किंवा मुलाला आज तुला काय शिकायला आवडतं हे मुलांशी चर्चा करा. कोणतं काम करताना तू सर्वात आनंदी दिसतोस असं पालकांनी मुलांसोबत संवाद साधणं गरजेचं आहे. बऱ्याचदा पालक मुलांना फक्त सांगतात की तुला या क्षेत्रात जायचं आहे, पण ती क्षेत्र त्याला आवडत असेल तर, किंवा त्याची क्षमता असतील तर ठीक, किंवा त्याला त्याच्यात आनंद वाटतो आहे का, तर हे चर्चेतून विचारणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर तुला कोणत्या क्षेत्राबद्दल जास्त कुतूहल आहे, तुला नवीन काय शोधावं असं वाटतं एखाद्या क्षेत्रामध्ये, तर ते पालकांची भूमिका याच्यात खूप महत्त्वाची आहे. कारण पालक जोपर्यंत आपल्या पाल्याशी याबद्दल बोलणार नाहीत तोपर्यंत या प्रश्नाचा मार्ग निघणार नाही. म्हणून पालकांनी 10वीला 90% 92% मिळालेत म्हणून JEE किंवा नीटला पाठवायचं, हा डिसिजन पालकांचा असतो. पण बऱ्याचदा मुलाला काय आवडतं ते विचारलं जात नाही. म्हणून मुलांची आवड महत्त्वाची असेल, मुलांचं क्षमता महत्त्वाची आहे, मुलांना कुठे आनंद मिळणार आहे, कोणतं क्षेत्र जास्त आवडीचं वाटतं आहे ते पालकांनी त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. तर यासाठी पालकांनी स्वतःसाठी एक महत्त्वपूर्ण प्रश्न हे विचारले पाहिजेत आणि मग या मुलांच्यासाठी आपण मदत केली पाहिजे की आपल्या मुलांना आपण काय मदत करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनी, आता आपण शेवटच्या टप्प्यामध्ये महत्त्वाची गोष्ट सांगणार आहोत की आजचं कृतीपत्र आपण तयार करा की आपल्याला कोणकोणत्या गोष्टी आवडतात. 5 गोष्टी, कमीत कमी 5 गोष्टी लिहा, ती यादीत वहीमध्ये तयार करा. मी चांगलं काय करू शकतो किंवा काय करतो, तर ही 5 कौशल्य कोणती तुम्हाला करण्यासाठी वाटतात ती कौशल्य लिहा. आणि मला भविष्यात काय बनायचं आहे असे किमान 3 पर्याय लिहा की मला भविष्यामध्ये या 3 गोष्टीमध्ये करिअर करण्याची इच्छा आहे. हे महत्त्वपूर्ण लेखन करा आणि त्यानंतर आपण पुढील भागामध्ये सुद्धा याच्या संदर्भात चर्चा करणार आहोत. तर आजच्या या कृतीपत्राच्या माध्यमातून या मला काय आवडतं, मी चांगलं काय करतो आणि मला भविष्यात काय बनायचं आहे अशा गोष्टी आपल्याला लिहून ठेवणं महत्त्वाचं आहे. यावर शिक्षक किंवा पालकांशी चर्चा करा. लिहिल्यानंतर आपल्या शिक्षकांना दाखवा की मला या गोष्टींमध्ये आवड आहे, मला या गोष्टी कराव्याशा वाटतात आणि मला भविष्यात या क्षेत्रात जायचं आहे. पालक आणि शिक्षकांशी याच्यावर संवाद साधा आणि चर्चा करा. मग विद्यार्थी मित्रांनो, आवड आपल्याला दिशा देत असते आणि क्षमता आपल्याला वेग देत असते. म्हणून दोन्हींचा समतोल जर साधला तरच योग्य करिअरची निवड होणं सोपं असतं. म्हणून या दृष्टीने आपल्याला
आजच्या भागामध्ये आपण आवड आणि क्षमता या दोन्ही गोष्टी समजून घेतल्या. पुढील भागामध्ये आपण 10वी नंतर कोणते पर्याय निवडावेत हे आपल्याला समजून घ्यायचे आहे. तोपर्यंत आपण स्वतःला ओळखा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपल्या भविष्याची दिशा स्वतः ठरवा आणि आपणच आपल्या करिअरचं स्वतः निवडीसाठी प्रयत्न करा. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना शेअर करा. आपण नवीन प्रकारच्या या दिशात्मक दृष्टीने करिअरच्या वाटा आपण पाहणार आहोत. आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.